आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूया त्याच्या ठळक घडामोडींवर। राहुल गांधींनी चक्रव्यूह संदर्भात केलेल्या भाषणानंतर ईडी कडून छापेमारी होण्याची शक्यता दर्शवली जात आहे। संजय राऊत यांनी राहुल गांधींवर हल्लाही होऊ शकतो अशी आशंका व्यक्त केली आहे, तर सरकारवर कट रचल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। 29 जुलैला राहुल गांधींनी महाभारतातील चक्रव्यूहाचा संदर्भ देऊन एक भाषण केलं होतं। त्यानंतर आज राहुल गांधींनी एक पोस्ट केली आहे जी चांगली चर्चेत आली आहे। ईडीच्या एका आतल्या गटाने मला सांगितलं की तुमच्यावर छापेमारी होऊ शकते। मी केलेलं चक्रव्यूहाचं भाषण दोघांपैकी एकाला पटलेलं नाही असा दावा राहुल गांधींनी केला। त्यानंतर आता संजय राऊत यांनी याबाबत मोठा आरोप केला आहे। काहीही घडू शकतं, राहुल गांधींवर हल्लाही होऊ शकतो असं संजय राऊत म्हणाले आहेत। दोघांपैकी एकाला माझं चक्रव्यूह संदर्भ देऊन केलेलं भाषण आवडलं नाही। ईडीतल्या आतल्या गटाने मला सांगितलं की तुमच्यावर आता छापेमारी केली जाणार आहे। त्या संदर्भात योजना तयार केली जात आहे। मी तयार आहे, ईडीची वाट पाहतो आहे, चहा आणि बिस्किट मायाकडून अशी सूचक पोस्ट राहुल गांधींनी केली आहे। त्यानंतर संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे, तसंच गंभीर आरोपही केला आहे। राहुल गांधी हे लोकशाहीचा आवाज लोकसभेत बुलंद करत आहेत। राहुल गांधींनी सरकारला आरसा दाखवण्याचं काम केलं आहे। राहुल गांधींना पुन्हा कारवाईला सामोरं जावं लागेल। आम्ही तयार आहोत। भाजपाने बहुमत गमावलं आहे, तरीही घटनाबाह्य कामं करण्याचं व्यसन काही त्यांचं सुटत नाही असं दिसत आहे। राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या आम्हा सगळ्यांच्या विरोधात एक कट रचला जातो आहे। हा कट इथे नाही तर परदेशात रचला जात आहे, त्यामुळे काहीही होऊ शकतं। उद्या राहुल गांधींवर हल्लाही होऊ शकतो, आमच्यावर हल्लाही होऊ शकतो। मोदी आणि अमित शहा यांना राहुल गांधींनी आणि इंडिया आघाडीने सळो की पळो करून सोडलं आहे। या सरकारची झोप राहुल गांधींनी उडवली आहे, मात्र तरीही गुंडांची मदत घेऊन आमच्यावर हल्ला होऊ शकतो असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे।